राम नारायण राम. कृष्णाच्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा संस्कारांचा स्पर्श नव्हता. हा स्पर्श ऐकणाऱ्यांनी आणि बोलणाऱ्यांनी लावलेला आहे. गीता तर केवळ एका गोष्टीत समाविष्ट आहे, मामेक शरण व्रज. याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. कृष्ण कोण आहे? आपण स्वतःच कृष्ण आहोत. प्रत्येक मानव कृष्ण आहे. तो अनंत आहे, रंगहीन आहे, परिभाषेच्या पलीकडे आहे. हा कृष्ण सांगतो सर्व धर्मां परित्यज्य, म्हणजेच वाईट शक्तींचा प्रभाव, अंधश्रद्धा हे सर्व टाकून द्या आणि मामेक शरण व्रज इतकंच पुरेसं आहे. नेहमी स्वतःबद्दल विचार करा. नेहमी असे विचार करा की मीच कृष्ण आहे. तुमचं मन, तुमचं बुद्धी, कारण आपण अनंत तत्वाचा एक भाग आहोत. हा कृष्ण तोच आहे जो शोधूनही सापडत नाही. तोच खरा कृष्ण आहे. गीता म्हणजे त्याग. या गीतेमध्ये कृष्ण म्हणतो सर्व काही सोडून त्यागाच्या भूमीवर माझं स्मरण करा. त्याग हाच कृष्ण आहे. जीवात्मा, योगी, ऋषी हे सर्व त्याग स्वीकारल्यावरच इथे येतात. कारण हळूहळू सर्वांनी त्याग करूनच हा मार्ग घेतलेला आहे. आपण पोशाख घालतो त्यागाचा. आपण वडील, आई, आजोबा यांना मागे सोडतो. काहीच शाश्वत नाही. धरून ठेवणं आणि सोडून देणं यातच रहस्य आहे. हीच गीता आहे. त्याग करा आणि स्मरण करा, म्हणजेच याचं स्मरण करा की तुम्ही त्यागात आहात.